हाय हॅलो आणि नमस्कार. रेश्मास फॅमिलीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. काल होतं अक्षय तृतीया, तर आज आपल्यासाठी दोन मस्त आनंदाच्या गोष्टी आहेत. एक म्हणजे माझे 500 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. तुम्ही मला जे सपोर्ट करता त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि माझ्या चॅनलला असं सपोर्ट करा आणि तुम्हाला कुठल्या विषयावरती व्हिडिओ बघायला आवडतील हे मला नक्की सांगा. आणखीन त्याच्यासाठी मी गोल्ड बनवले, मला डेली घालण्यासाठी इयरिंग बनवलेले आहेत. तर हे बघा, ते इयरिंग आहे. ही एक आनंदाची बातमी आहे. हे डेली वेअरसाठी टप्स घेतलेत मी, म्हणजे आपल्या मनच्या बजेटला लोड पण नाही येणार आणि आपल्याला गोल्ड पण छान घालता येईल. कारण की मी नेहमी डेली वेअरसाठी हे असे कानातले घालत होते, तर आता हे मला डेली वेअरसाठी झालेत. आणखीन हे पण मी गळ्यातलं बनवलेलं होतं माझ्या बड्डेच्या नंतर. हे बघा, तर हे पण मला डेली वेअरसाठी झालं. आणि माझे कानातले कसे वाटतात मला नक्की सांगा. आणि माझे सबस्क्रायबर 500 केलेत. आता आपल्याला ह्याच्या पुढचे अजून 500 करून माझा चांगला प्रवास पुढे न्या आणि मला सगळ्यांनी सहकार्य करा. आणखीन चला, आज मी फालुदा बनवणार आहे. तर मी डीमार्टमधून फालुद्याचं पॅकेट घेऊन आले. मी म्हटली चला तुम्हाला पण मी शेअर करून दाखवते मी कसा फालुदा बनवला आहे. तर बघ, चला आपल्या किचनमध्ये आपण जाऊया. आणखी तुम्हाला मी रेसिपी दाखवते. हे बघा, पातेल्यात दूध गरम होतं आहे आणि त्याच्यामध्ये मी घालणार आहे 1 ग्लास पाणी. कारण की त्यामध्ये सांगितलं 1 ग्लास पाणी घालायचं आहे. मग दूध गरम झालं, आता आपण पाणी घालून घेऊया, दूध उकळेल तोपर्यंत. आणि मग त्याच्यामध्ये आपण फालुदा मिक्स मँगो आपण हे टाकून घेऊया. हे बघा, दिसला डेट दिसली. आणि याला आपण छान शिजवून घेऊया. आपण बघू पुढची प्रोसेस. हे बघा, आता आपलं दूध उकळत आले पातेल्यामधलं. आता मी गॅस बारीक करते, नाही तर दूध ओतू जाईल. आणि मी हे असं छान मिक्स करून घेते आणि गॅस बारीक करते. हे बघा, उकळी यायला स्टार्ट झाले. चॅनलवरती जे कोण नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करा. आणि जर व्हिडिओ आवडल्यास तर शेअर करायला नक्की विसरू नका. आणि तुमचं नाव कमेंटमध्ये सांगा जे कोणी मला सबस्क्राईब करतील. आणि ह्याच्या आधी ज्या कोणी माझे सबस्क्राईब चॅनल केले असेल त्यांना माझ्याकडून माझ्या चॅनलला थँक्यू. तुमच्या सपोर्टमुळे माझे एवढे सबस्क्रायबर झाले आहेत. थोडंसं उकळी येते अजून, मग टाकू. तुम्हाला आमचा गावचा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा मला कमेंटमध्ये. कोणी कोणी पूर्ण बघितला व्हिडिओ, आणि व्हिडिओ पूर्ण बघत जावा, जेणेकरून तुम्हाला स्टार्ट टू एंड कळेल की व्हिडिओमध्ये नक्की काय चाललंय. आणि उन्हाळा खूप आहे, आता भरपूर ताक प्या, थोडा आईस्क्रीम खावा, कलिंगड खा, जेवढं जमल तेवढं गारगार खात जावा. कारण की खूप उन्हाळा वाढला आहे. आणि आता मे आहे. मे महिन्यामध्ये आपण प्रवासाला गावी जातो, बाहेर कुठे फिरायला जातो, तो उन्हाळ्याचा त्रास होऊ नये म्हणून. हे बघा, त्याला उकळी आली आहे, पूर्ण दूध वर येईल. आता मी गॅस बारीक करून घेते आणि मग फालुदा मिक्स मँगो टाकू आपण. आणि मी याला छान आता मिक्स करून घेऊया आपण.
मँगोचा रंग आला त्याला आता. हे बघा, आता त्याला उकळू देऊ, कारण की पाणी मला वाटतं बहुतेक पाणी टाकल्यामुळे आपल्याला बरोबर कन्सिस्ट हे येण्यासाठी, आता का होणार खूप घट्ट होईल ते, त्यासाठी मग पाणी सांगितलं असेल टाकण्यासाठी. हे बघा, आता ह्याला आपण छान 15 मिनटं शिजून देऊया. आतमध्ये सब्जा वगैरे आहे, त्याच्यामध्ये फालुदा आहे, त्याला शिजण्यासाठी 15 मिनटे लागतील आपल्याला. तोपर्यंत मी शिजून घेते, नाही तर व्हिडिओ खूप मोठा होतो मग. पंधरा मिनटं झालेली आहेत. आता मी ह्याला गॅसला बंद करते आणि नॉर्मल टेम्परेचरवरती दूध आधी थंड करून घेते. मग आपण ह्याला फ्रीजमध्ये ठेवून देऊया आणि मग मी तुम्हाला सर्व करून दाखवते की फालुदा आईस्क्रीम कशी दिसते, झाली आपली तयार खाण्यासाठी. चला आपण भेटूया थोड्या वेळाने म्हणजे पूर्ण टेम्परेचर थंड होऊन झाल्याच्या नंतर. आता तुम्ही म्हणाल थोड्या वेळाने म्हणजे आता लगेच दाखवते, आता थंड होऊ दे आधी. नॉर्मल टेम्परेचरवरती गॅस बंद करते मी आणि मग ते झाल्यावरती मग फ्रीजमध्ये ठेवणार आणि मग आपण हे सकाळी बघूया आपली फालुदा आईस्क्रीम कशी दिसते. ठीक आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल फालुदा आईस्क्रीमची तर नक्की शेअर करा आणि फॉलो करा. आणखीन आपण माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे मला सांगायला कमेंटमध्ये नक्की विसरू नका. आणखीन असेच छान रेसिपी बघण्यासाठी आणि रेश्मा फॅमिलीची धमाल मस्ती बघण्यासाठी रेश्मास फॅमिलीला फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. टाटा अँड बाय बाय आणि नमस्कार.